संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या मेळघाटामध्ये दरवर्षी आरोग्य यंत्रणेवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो। मात्र मेळघाट आजही आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वात जास्त मागासलेला आहे। विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून मेळघाटामध्ये आरोग्य यंत्रणेत सुधार म्हणून इमारती बांधकाम करण्यात येत आहेत। भव्य इमारती व इतर सर्व भौतिक सुविधा मेळघाटातील उपजिल्हा रुग्णालयापासून तर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सर्वत्र उपलब्ध आहे। मात्र गंभीर बाब अशी की आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरणारे म्हणजेच वैद्यकीय अधिकारी MPW, ANM, परिचर व इतर कर्मचारीच उपलब्ध नाहीत। परिणामी करोडो रुपयाचे बांधकाम केवळ पांढऱ्या हत्तीच्या भूमिकेमध्ये मेळघाटात दिसून येत आहे। याचेच उत्तम उदाहरण साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे बघावयास मिळत आहे। सद्य परिस्थितीमध्ये साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोट्यावधी रुपयांचे बांधकाम करून इमारती बांधण्यात आल्या, मात्र त्यामध्ये आरोग्य सेवा देणारे हातच नसल्यामुळे संपूर्ण क्षेत्रात सुचारू आरोग्य यंत्रणा चालविणे अतिशय कठीण झालेले आहे। वरिष्ठ प्रशासनाने याबाबत गंभीरतेने दखल घेऊन मेळघाटातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे, जेणेकरून मेळघाटात सुद्धा आरोग्य सेवा आदिवासी व इतर नागरिकांना देण्यास सोयीस्कर होईल। साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बरीच महत्त्वपूर्ण पदे रिक्त आहेत। गेल्या काही महिन्यांमध्ये साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते। साद्रावाडी अंतर्गत सुसरदा प्राथमिक आरोग्य पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर, ANM, MPW, रेहट्या इत्यादी उपकेंद्रामध्ये ANM, साद्रावाडी 2 परिचर, झिलपी MPW, दाबिदा MPW, टिटंबा ANM, टिटंबा गट ब वैद्यकीय अधिकारी, बोबद व धोद्रा समुदाय आरोग्य अधिकारी अशी बरीच पदे रिक्त असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी शुभम मालवीय यांनी दिलेली असून लवकरात लवकर सर्व रिक्त पदे भरण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।